ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उद्यापासून ओबीसी नेते साखळी उपोषणाला बसणार आहे। त्या आंदोलनाला आता विदर्भातील ओबीसी आमदारही पाठिंबा देताना दिसत आहेत। भाजपचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। भाऊ, तुमचा पाठिंबा आहे? त्याने नक्कीच बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोणाचं दुमत नाही, पण ते ओबीसीच्या कोट्यातून कमी करून मिळावं यासाठी सर्व 350 जाती ज्या ओबीसी समाजामध्ये आहेत त्यांचा नक्कीच विरोध आहे। आणि आजच्या घटकेला तुम्ही पहा, मराठा समाजाला 10% आरक्षण सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने म्हणा किंवा त्या पहिलेपासून मिळाल्या, त्याचा फायदा पदभरती नोकऱ्यांमध्ये असो किंवा शिक्षणामध्ये ॲडमिशनच्या संदर्भामध्ये असो मराठा समाजाच्या मुलांना मुलींना नक्कीच मिळत आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये नक्कीच प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, पण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा मनोज जरांगे पाटील अशा प्रकारची आंदोलनाची भूमिका का घेतात, अशा प्रकारचा एक प्रश्न सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या लहानशा व्यक्तीला नक्कीच येतो। म्हणून याच्या मागे येणाऱ्या ज्या आपल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून हे आंदोलन आहे का, असंच नक्की त्याच्यावर नक्की विचार करावा लागेल। उद्यापासून नागपुरातील संविधान चौकामध्ये ओबीसीचं आंदोलन सुरू होत आहे। आपलं आरक्षण वाचवण्यासाठी तुम्ही पाठिंबा देणार आहात की नाही स्पष्ट शब्दात, आणि तुम्ही त्या आंदोलनाच्या ठिकाणी जाणार आहात का? बघा, ओबीसी महासंघाने जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्यांच्यासोबत उभं राहण्याचं काम आशिष देशमुखनी नक्कीच केलं आहे। आम्हीच नाही, आमच्यासारखे कित्येक असे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये लोक आहेत ज्यांना नक्कीच ओबीसीमध्ये कोणत्याही प्रकारचा नवीन, जसं आज बघा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज आहेच, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातला 3-3.5 कोटी 4 कोटी मराठा समाज जर सहभागी झाला आणि जे डायल्यूट जर झालं तर कोणाचंच भलं त्या माध्यमातून होणार नाही, ना ओबीसींचं भलं होईल ना मराठा समाजाचं भलं होईल। अशा परिस्थितीमध्ये 10%चा फायदा आपल्याला ऑलरेडी मिळतो आहे। आणि आता जनगणनेच्या कडे देशाने भूमिका केंद्रातल्या सरकारने घेतली असल्यामुळे थोडे दिवस जर सवड धरली तर नक्कीच या जाती जनगणनेच्या माध्यमातून काय जे आहे ते टक्केवारी समोर येईल आणि त्या अनुषंगाने सरकार कामं करू शकते। उद्यापासून आंदोलन सुरू होणार, तुम्ही सहभागी होणार? त्याने नक्कीच उद्याच्या आंदोलनामध्ये मी असेल, बाकीचे आमचे सर्व सहकारी असतील, हे सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक आहे। जरांगे पाटील आज मुंबईत उपोषण सुरू करतायत, तुम्हाला काय वाटतं कोण त्यांच्या मागे आहे? नाही, जरांगे पाटलांचं उपोषण हे कोण्या ना कोण्या निवडणुकीच्या लगदेच समोर हे उभं करण्याचे प्रयत्न होतात, आणि ह्या मागे त्यांचा बोलविता धनी कोण आहे याची आम्हाला बोलण्यापेक्षा जनतेला आणि मराठा समाजाला नक्कीच त्याची माहिती आहे। आणि त्या अनुषंगाने आंदोलन करणं, आता कोर्टाच्या निर्देशानुसार आंदोलनाचे टायमिंग्स ठरले आहे, त्यांनी शांत पद्धतीने संविधानाला अनुसरून आंदोलन करावं, कुठेही बीड सारखं वळण त्याला मिळू नये अशीच आमची अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न, तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईत कूच करावं लागलं। काल बाबूराव त्यावेळी म्हणले की वेळ पडली तर आम्हाला मुंबईत जावं लागेल, त्यावेळेसही सोबत असणार आहे तुम्ही? नाही, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच भूमिका स्पष्ट केली की ओबीसी समाजामध्ये अजून हिस्से वाटे पडतील अशी भूमिका ते घेणार नाही, सरकार घेणार नाही। आणि म्हणून मला खात्री आहे की ओबीसी महासंघाच्या ज्या भीती आहेत त्या कुठेही त्यांनी भेण्याची गरज नाही। मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळत आहे, त्याचा फायदा पदभरतीमध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि ॲडमिशनमध्ये ह्या मुलांना मिळत आहेत। आणि म्हणून मराठा समाज देखील अतिशय त्यानिमित्ताने सुज्ञ असा समाज आहे, त्यांना त्याचं हित आणि असलेल्या तांत्रिक अडचणी ह्या समजतात, आणि त्या अनुषंगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे काही आंदोलन करत असतील त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण मराठा समाज वाहून जाईल अशी नक्कीच परिस्थिती नाही आहे। खूप खूप धन्यवाद। डॉक्टर आशिष देशमुख उद्याच्या ओबीसीच्या आंदोलनात सहभागी होणार, भाजपचे पहिले आमदार ज्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या ओबीसी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.